दिलेर खानाला, शाहिस्ते खानाला, अफजल खानाला स्वराज्यात चालत असताना बेधडक छत्रपती शिवाजी महाराज पुढे होते, इथं होते. तेव्हा राजगड दिसतो समोर तुम्हाला. राजगडी स्वराज्याची पहिली 26 वर्ष शिवाजी महाराज राजगडावर होते मासाहेबांना बरोबर सोबत. हेच मावळे जमवताना, हेच प्लॅन करताना तानाजी मालुसरे त्यामध्ये अनुभवी सरदार, बाजीप्रभू देशपांडे अनुभवी सरदार स्वराज्यातले. 17 हत्ती आणि एक सिंह म्हणजे तानाजी मालुसरे. गड आला पण सिंहाला महाराष्ट्राच्या इतिहासाला पडलेले गोड स्वप्न आणि सत्य स्वप्न म्हणजे माझे आपले सर्वांचे छत्रपती शिवराय आणि राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचे. 4 फेब्रुवारी 1670च्या शेवटच्या लढाईमध्ये इथं तानाजी मालुसरे म्हणून हाच विषय घेत असतो त्याला, हाच विषय चालू असतो त्याचा इथून लेक्चरला देण्यात. तर इथं 1670च्या लढाईमध्ये तानाजी मालुसरे इथं वीरमरण 356 वर्षे झाली. 356 वर्षापूर्वी पिढीनपिढी पुरावं म्हणून महाराजांनी साक्षप म्हणून या ठिकाणी स्मृती समाधीची स्थापना केली. इथे वीरमरण आलं. 4 फेब्रुवारी इसवी सन 1670 इतिहास. 4 फेब्रुवारी इसवी सन 1670 साली तानाजी मालुसरे यांनी गड कोंढाणा मोगलांचा किल्लेदार, दिल्लीचा बादशाह, सांगावं असं वाटतं, दिल्लीचा बादशाह औरंगजेब आणि औरंगजेबाचा लढाऊ किल्लेदार रणशूर उदयभान राठोड यांच्यापासून गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं यशवंता घोरपडे बंधूपासून 800 फूट खोलदरीतून द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून, काय बोलतोय मी, द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून आणि उदयवनास ठार मारून या ठिकाणी प्राण अर्पण केले गेले. बोला त्याला. त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारकशिला, मोठा पराक्रम दिलेला, अद्भुत पराक्रमाची स्मारकशिला म्हणून महाराजांनी आपल्याला आठवण म्हणून पिढीनपिढी पुढल्या मार्गदर्शनाला, पुढच्या पिढीला मार्गदर्शन करण्याकरता या ठिकाणी तानाजी मालुसरे दारार तीर्थी पडले. शत्रूचा वार झाला. पाठीमागच्या भागामध्ये तानाजी मालुसरे 300 मावळे घेऊन 900 पठाण कापला. 900 पठाण कापला. त्यामध्ये किल्लेदारानं तानाजी मालुसरे मराठे आले. हा मराठ्यांचा इतिहास इथं फुटला आणि मोगलांचा वेढा फुगला. पुरंदरच्या तहात 23 किल्ले दिलेले, आग्र्यावरनं सुटका. मिर्झाराजे जयसिंग औरंगजेबाच्या दरबारामध्ये शंभूराजांचा जन्म झाला पुरंदराला आणि 9 वर्ष राजे होते राजगडाला. शंभूराजांना चालणारं ट्रेनिंग महाराजांना चालणारं ट्रेनिंग राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचं राजगडाला चालत असे. राजगडी सह्याद्रीचं हृदय, राजगडावरनं 23 किल्ले दिसतात. लक्षात आलं तुमच्या. अजिंक्य ताऱ्यापर्यंत, सज्जनगडापर्यंत, मैपतगडापर्यंत, रसाळगडापर्यंत, तर भोपाळगडापर्यंत, तर तोरणा, राजगड, प्रतापगड, अजिंक्य तारा, पुरंदर, वज्रगड, लोहगड, तुंग, तिकोना, लिंगाणा, वासोटा, पुरंदर. केवढा मोठा पुणे प्रांताला 12 गाव मावळचा मावळा. हे 12 गावचे 12 मावळे सांगताना विषय मुरडी इतिहासच. त्या ठिकाणाला 1670ला इथं तानाजी मालुसरे महान पराक्रम करून आले. आनंदाचा क्षण होता. मुलाचं लग्न होतं. रायबाच्या लग्नाच्या आनंदाच्या भरामध्ये तानाजी मालुसरे या गडाची शपथ घेतली दरबारामध्ये. का सुख होत नव्हतं राजगडाला की आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. तानाजी मालुसरे 560 मावळे आली. गडाच्या पश्चिमेच्या बाजूला महादेव कोळ्याच्या वाड्याला गुप्तचार हेर, गडाचा गुप्तचार हेर महादेव कोळ्याच्या वाड्याला जागरण गोंधळ, सिंदुरी तिरावाजाप्रमाणे जागरण गोंधळ केला आणि गडावरती गोंधळ घालून 900 पठाण कापला. तोच किल्लेदाराचा तलवारीचा वार झाला आणि दुर्दैवानं तानाजी मालुसरेंच्या पाठीमागे ढाल तुटली, हात तुटला आणि मावळा लढत या ठिकाणी अर्धा गडसर करून तानाजी मालुसरेंच्या रक्तानं स्वराज्याचा भगवा फडकला. दारार तीर्थी पडले आणि मग मावळे पळू लागले. तानाजी रावांवरती वार पडत होते. पलीकडच्या भागात मावळे पळत होते. सूर्याजीने जाऊन ताबडतोब परतीचा दोर बंदोबस्त केला आणि परतीच्या दोराला त्या शस्त्रानं तलवारीनं धारदार तलवारीनं सूर्याजीने दोर कापला. हिजड्यानं तुमचा बाप म्हणून पडलाय, पाठीमागे फिरा, नाही तर गडाच्या कड्यावरनं उड्या टाकून मरण्यापेक्षा लढून मरा. जय भवानी.
शिवाजी महाराज महाराज की जय. मावळ्यांना स्वराज्याचा भगवा चढवला. शत्रूचं निशाण खाली केलं. किल्ले राजगडाला जाग आली. राजगडावरनं जिजाऊनं उठलं. जिजाऊनं म्हटलं शुभाराजे उठा, तुम्ही जाऊ शकता गडाला. काय वाक्य म्हटलं गेलं? शुभाराजे उठा, तुम्ही जाऊ शकता गडाला. माझा लाडका कोंढाणा सर झाला. गडातला गड महाराजांना आनंद झाला. जिजाऊ साहेबांना आनंद झाला. कोंढाण्यावर ताना मालू सरे जय जयकार करत अवसान करण्याकरता आमंत्रण केलं. राजे राजगडावरनं निघाले. राजे दिवसानं किरण फोडलं आणि महाराजांचं पाऊल पडलं पुणे दरवाजा. राजे पुणे दरवाजाने येत असताना त्या ठिकाणी महाराजांच्या स्वागतासाठी एकही मावळा होता. असं दुःख निधन या ठिकाणी तानाजी मूर्ती रक्ताच्या थावळ्यात झालेलं होतं. आणि त्या ठिकाणी मावळे दुःख व्यक्त करत असताना केवढा मोठा स्वराज्याला धक्का बसला होता. महाराजांना या ठिकाणी महाराज आले, परंतु 4 हात मागे होते. त्या ठिकाणी प्रसंग एवढा होता की मावळ्यांना, दोन्ही वीरांना त्या ठिकाणी महाराजांचं ध्येय आणि उद्दिष्ट असं होतं की दोन्ही वीरांना विराजमान करायचं. एवढं ध्येय उद्दिष्ट करून महाराजांनी विजयमानाला विजयमान केला. त्या ठिकाणाला तानाजी मालुसरेंना विराजमान केलं. आणि त्या ठिकाणी महाराजांनी महाराष्ट्राच्या इतिहासात त्या गडाचं नामकरण केलं. हे स्वप्न महाराष्ट्राच्या इतिहासाला गड आला पण असं म्हटलं गेलं. अरे मावळ्यांनो, आजपासून या गडाचं नाव गड आला पण सिंह गेला. गड आला पण सिंह गेला. खूप दुःख झालं महाराजांना. महाराजांनी पालखी सजवली. अवसान करण्याकरता किल्ले राजगडाला पालखी नेली. राजगडाच्या पायथ्याला आहे खंडोबाचा माळ. खंडोबाच्या माळाला तानाजीरावांना विसावा दिला. त्या ठिकाणी अवसान केलं. किल्ले त्यांच्या गावी, मूळ गावी तानाजी मालुसरेंचं मढं हे त्यांच्या गावी अग्निदहन करण्यात आलं. आणि आपल्याला आज लाखो 350 वर्षापूर्वी उराव म्हणून महाराजांनी पुढच्या पिढीला मार्गदर्शन करण्याकरता या ठिकाणी तानाजीरावांची स्फूर्ती समाधी स्थापन केली. गड आला पण सिंह गेला. जय भवानी, जय शिवाजी. बरोबर. धन्यवाद तुम्हाला सर्वांना आल्याबरोबर. गडावर कोणीही कचरा करू नका. गडावरची दहशत कुठेही घालू नका. या ठिकाणाला कुठल्याही जाऊ नका. हातातली बाटली असेल गड संवर्धन करा. जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय.